नमस्कार. जागतिक प्रशासन आणि भूराजकीय घडामोडींच्या या वेगवान आणि सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत ज्यांचा थेट परिणाम आपल्या आजूबाजूच्या जगावर होत आहे. क्लिष्ट वाटणारे विषय किती सोपे आणि रंजक असू शकतात हे आज आपण अनुभवणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 4 महत्त्वाचे विषय पाहणार आहोत: कृषी क्षेत्रातील धोरणे, तंत्रज्ञान आणि सुरक्षा, जागतिक भूराजकारण आणि शेवटी काही महत्त्वाच्या संस्था. आणि हो, या सगळ्यावर आधारित एक छोटीशी MCQ चाचणी देखील शेवटी असणार आहे, त्यामुळे बारकाईने लक्ष द्या. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, जो आहे कृषी आणि किंमत निर्धारण, विशेषतः किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP च्या यंत्रणेबद्दल आपण जाणून घेऊया. आता हा 22+1चा आकडा नेमका काय सांगतो? तर भारत सरकार देशभरात एकूण 22 पिकांसाठी MSP जाहीर करते. पण तो +1 म्हणजे ऊस. ऊसासाठी मात्र एक वेगळी पद्धत वापरली जाते, जिला रास्त आणि किफायतशीर किंमत किंवा FRP म्हणतात. ही एकच गोष्ट भारतीय कृषी बाजारातील विविधता अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करते. पण ही किंमत ठरवण्याची प्रक्रिया नेमकी चालते कशी, हे अगदी सोपे करून सांगायचे तर या 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी CACP म्हणजेच कृषी खर्च आणि मूल्य आयोग उत्पादन खर्चाचा अभ्यास करून आपली शिफारस देते. त्यानंतर आर्थिक घडामोडींसंबंधी मंत्रिमंडळ समिती त्यावर अंतिम मोहर उमटवते. आणि मग शेवटी भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात करते. आहे ना एकदम शिस्तबद्ध प्रशासकीय प्रवाह? यामध्ये एक अतिशय रंजक पर्यायी व्यवस्था सुद्धा आहे, जसे की मध्य प्रदेशातील भावांतर भुगतान योजना. येथे सरकार स्वतः धान्य खरेदी करून गोदामांमध्ये साठवत नाही. त्याऐवजी बाजारातील प्रत्यक्ष किंमत आणि MSP यामधला जो काही फरक असेल तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यामुळे काय होते तर शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहते आणि सरकारचे वाहतूक व साठवणुकीचे कोट्यावधी रुपये वाचतात. अगदी स्मार्ट उपाय नाही का? आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, जिथे आपण सार्वजनिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाबाबतच्या काही अत्यंत कडक न्यायालयीन हस्तक्षेपांवर नजर टाकणार आहोत. सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत 1989चा केंद्रीय मोटार वाहन नियम अतिशय महत्त्वाचा आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत की सर्व सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटन आणि लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणे सक्तीचे आहे. नियम तर कागदावर अनेक असतात, पण त्याची कठोर अंमलबजावणी करणे ही आता खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली आहे. फक्त रस्त्यांवरच नाही तर डिजिटल जगातही सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. सध्या न्यायालये टेक कंपन्यांना प्रौढ आशय आणि विशेषतः लहान मुलांसाठी हानिकारक असलेल्या सामग्रीवर बंदी घालण्याचे अत्यंत कडक निर्देश देत आहेत. तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्सना आता आपल्या जबाबदारीशी आणि समाजाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे पाऊल अनिवार्यच होते. या डिजिटल जगातून आता आपण थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश करूया. आपला तिसरा विभाग आहे जागतिक भूराजकारण आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष. इतिहास काळापासून चालत आलेली एक संकल्पना म्हणजे जस्ट वॉर किंवा न्याययुद्ध. कोणत्याही युद्धाला कायदेशीर किंवा नैतिक आधार देण्याचा हा एक सैद्धांतिक प्रयत्न असतो. पण आजच्या आधुनिक आणि स्वार्थी संघर्षांच्या काळात यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरोखरच आजच्या काळात कोणत्याही युद्धाचे समर्थन केले जाऊ शकते का? हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये स्वसंरक्षण आणि आक्रमण या 2 शब्दांमधली सीमारेषा पूर्णपणे पुसट झाली आहे. अमेरिका इराणचा संघर्ष असो किंवा रशिया युक्रेनचं युद्ध, प्रत्येक देश स्वतःच्या लष्करी कारवाईला स्वसंरक्षण हेच नाव देतो आणि जागतिक संस्था यावर अनेकदा मूग गिळून गप्प असतात. थोडक्यात सांगायचे तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर आता फक्त स्वतःच्या कृतीचं समर्थन करण्यासाठी होत असल्याचे वारंवार दिसून येते. भूराजकारणाचा विचार करताना अमेरिका आणि चीनला वगळून कसे चालेल? डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या संभाव्य बैठकीमागे प्रामुख्याने 3 मोठे अजेंडे आहेत. एक म्हणजे इराणमधून बाहेर पडण्याचा मार्ग, दुसरे म्हणजे तायवानचा गुंता आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिटिकल मिनरल्स म्हणजेच दुर्मिळ खनिजे. या खनिजांवर ज्याचे नियंत्रण असेल तोच भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करेल हे निश्चित. आता आपण आपल्या चौथ्या आणि शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. यात आपण महत्त्वाच्या संस्था, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेबद्दल बोलणार आहोत. सध्या आपल्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे NTA आणि नीट परीक्षेचा वाद. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या या परीक्षांमध्ये जेव्हा पेपरफुटीचे प्रकार समोर येतात तेव्हा या मोठ्या संस्थांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा जातो.
एखाद्या व्यवस्थेतील पारदर्शकता हरवली की संपूर्ण प्रक्रियेवरचा सामान्य माणसांचा विश्वासच डळमळीत होतो. मात्र या संकटावर उपाय म्हणून एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. राष्ट्रीय परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी के. राधाकृष्णन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामागील मुख्य उद्देश हाच आहे की संपूर्ण परीक्षा पद्धतीची मुळापासून पुनर्रचना करणे आणि पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना कायमचा आळा घालणे. संस्थांच्या नीतिमत्तेचा विषय निघालाच आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंबर्ले प्रोसेसबद्दल जाणून घेणे खूप रंजक ठरेल. 2003 मध्ये सुरू झालेली ही एक प्रमाणन योजना आहे. दहशतवादी किंवा बंडखोर गट हिऱ्यांची तस्करी करून युद्धासाठी पैसा उभा करतात, अशा रक्तलांछित हिऱ्यांचा व्यापार रोखण्याचे काम ही संस्था करते. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सध्या या महत्त्वाच्या बहुभागधारक उपक्रमाचे अध्यक्षपद सांभाळत आहे. चला, विश्लेषणाचा भाग इथे संपला. आता वेळ आली आहे ती नॉलेज चेकची, म्हणजेच आपल्या MCQ चाचणीची. आतापर्यंत आपण जे काही प्रीमियम डेटा पॉइंट्स पाहिले ते किती लक्षात राहिलेत हे तपासण्याची वेळ आली आहे. चला तर मग या प्रश्नांची उत्तरे शोधूया. तो प्रशासनावर आधारित पहिला प्रश्न असा आहे: किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP ची शिफारस करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? मगाशी आपण कृषी क्षेत्रातील ज्या 3 टप्प्यांची चर्चा केली होती ते थोडे आठवून पहा. अगदी बरोबर. अचूक उत्तर आहे कृषी खर्च आणि मूल्य आयोग, म्हणजेच CACP. 1965 मध्ये स्थापन झालेला हा आयोग उत्पादन खर्चाचे अतिशय बारकाईने विश्लेषण करून मगच सरकारला आपली शिफारस देतो. आता दुसरा आणि शेवटचा प्रश्न: भारत सरकार ऊसासाठी कोणती विशिष्ट किंमत निश्चिती यंत्रणा वापरते? 22 पिकांसाठी MSP असतो हे आपण पाहिले, पण ऊसासाठीचा तो एकमेव अपवाद कोणता होता? कमाल. उत्तर आहे रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणजेच फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस FRP. आज आपण बघितले की हे सर्व प्रशासकीय आणि जागतिक मुद्दे एकमेकांशी कसे घट्ट जोडलेले आहेत. हे गुंतागुंतीचे विषय सोपे करून समजून घेतले की जागतिक धोरणांची आपली समज खऱ्या अर्थाने व्यापक होते. आज आपण जे पाहिले त्यातील कोणता मुद्दा भविष्यात सर्वात मोठा बदल घडवून आणेल असे वाटते? यावर नक्की विचार करा. ज्ञान मिळवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील.